आवाज देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला. जातो आपण मॅचच्या दिशेने एक मोठी मॅच पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल साहिल, नॉन स्ट्रायकर एंडला अजय, बॉलिंग मार्गवरती आयुष अटाळे. इथे पाहिला समोरच्या बाजूने मारलेला चेंडू डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक होणार का झेल, झाला गेलाय, लागलेला पाहतोय पहिला ते धक्का इरादा पक्का टीम सांडवली या टीमला. साहिल बॅक टू डग आउट. दुसऱ्या चेंडूवरती मित्र म्हणेन कमबॅक केलंय आयुष अटाळे. SSC अटाळे टीमचा उभरता सितारा, नवे तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील उभरता सितारा. येणारा भविष्य, येणारा काही काळ, येणारा प्रत्येक काळ सांगून जाईल की आयुष अटाळे कोणत्या गावचा खेळाडू आहे आणि त्याचा दर्जा काय आहे. खऱ्या अर्थानं विठ्ठलजी अहिरे आणि श्रीकांतजी अहिरे यांच्या तालमीतून घडलेला हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं संपूर्ण सातारा ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला अजय केरेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पहिल्या धावसंख्येवरती धक्का लागला गेला. पहिल्या पॉवर षटक, या पहिल्या पॉवर षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील हे देखील महत्वाचं राहील. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण कव्हर पॉइंटच्या वरून, वा बाई वाह का फटका. पहिल्या चेंडूचा खरपूर समाचार घेत असताना केलाय आक्रमण, अतुल केरेकरच्या बॅट मधून आलाय. 4 धावा. स्वप्नगत सुरुवात केली मित्र म्हणेन. जो विकेटचा दबाव होता तो कुठेतरी दबाव झुगारून टाकण्याचं काम जरूर अतुल या खेळाच्या माध्यमातून केलं जात आहे. का करावं नाही, कारण की मागील स्पर्धेमध्ये याच टीमने याच ग्राउंडवरती इतिहास रचला होता. आता पुन्हा एकदा तोच इतिहास लिहिला जाईल का, रचला जाईल का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. पुढचा चेंडू आयुष अटाळे. इथे स्विंग अँड मिस अपील पाहायला मिळते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कदाचित कमी असावा आणि त्याचं पाठपुत्तर करत असताना पाहतो आपण पंचांनी डॉट बॉलचा इशारा देण्यात आला. ऍज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये शुभम माने आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर स्पोर्टेक्स लाईव्ह वाहिनी ही संपूर्ण अखाती देशापर्यंत आपल्या कामगिरीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे समोरच्या बाजूला डाऊन दी बॉल सूरज उंबरकर करणार नाही चुकी. अजून एक लगातारचे 2 झेल घेतलेत. अर्थातच सूरज उंबरकर लागलेला अजून एक मोठा धक्का टीम सांडवली या टीम्सला. धावफलकावरती आपण जरूर जाणार आहोत. धावफलक फक्त ना फक्त जाऊन पोहोचतोय तब्बल 4च्या घरामध्ये. कदाचित खरा प्रदर्शन म्हणावं असं वाटतंय का, होय वाटतंय, कारण परंतु एक जमायची बाजू जरूर असावी. या टीमचा बॅकबॉन अर्थातच मॅच फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातो अजय केरेकर नॉन स्ट्रायकर एंडला. तो जास्तीत जास्त चेंडू किती खेळणार याच्यावरती देखील लक्ष असणार. त्याला कसं फसवलं जाईल, अडचणीत सापडलं जाईल हे देखील करणं तितकंच आयुष अटाळेला माहित आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे बात तिथे कोणताही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं नाही, परंतु 38चा क्षेत्ररक्षक आला उचलणार फेकणार. त्याच दरम्यान घडलेली क्रिया ती म्हणजे एका धावेची. या एका धावेने धावसंख्या जाऊन बसत फक्त आणि फक्त 5च्या घरामध्ये. 2 मोठे धक्के दिलेत या पहिल्या पावलेच्या षटकामध्ये, ते म्हणजे आयुष अटाळेने. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आनावळे गावाची. कासपठार भूमीवरती अवतरलेले गाव आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहतोय आपण सातारा जिल्ह्यापासून काही अंतरावरती असलेले गाव आपल्याला आनावळे गाव पाहायला मिळते. आणि याच आनावळे गावाची अर्थातच शिवछत्रपती क्रिकेट क्लब आनावळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज खारगी नगरीमध्ये आपल्या देखील नावाचा डंका वाजवते. अर्थातच शिवछत्रपती चषक 2026 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ आनावळे आणि त्याचबरोबर शिवछत्रपती क्रिकेट क्लब आनावळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. आता षटक क्रमांक 2 याच्यावरती कोणाला विश्वास दाखवला असेल, अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल रोहित अटाळे. अजून एक प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळते, त्याच्याकडे देखील 30 धमक. कदाचित मित्रांनो या सामन्याच्या दरम्यान हा टर्निंग पॉइंट ठरेल का, कारण की नवीन आलेला बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळेल कमलेश. याच्यावरती देखील भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या असणार आहेत या मॅचच्या दरम्यान. रोहित अटाळे यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. या व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या जरूर वाढली जाते 6च्या घरामध्ये. या मॅचच्या दरम्यान काय करायचं आहे, या मॅचच्या दरम्यान मित्र म्हणजे अजय केरेकरला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कसं आणता येईल हेच करावं लागेल कमलेश केरेकर या बंधूला. केरेकर बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशी बॅटिंग करणार. इथे पाहतो आपण कोणताही क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय अजून एक कमलेश यांच्या बॅट मधून दिमागदार चौकार. या चौकारागणीच धावसंख्या 10च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांमध्ये किती धावा जमा केल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील, कारण की 360 क्रीडांगण
आणि 360 क्रीडांगणावरती जितका जास्त स्कोर कराल तुम्ही तोही कमी पडणार आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल रोहित अटाळे यांचा. इथे लोअर फुलटॉस होता, अगदी पाहतो आपण ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला, तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते अर्थातच श्रीकांत आयरे. इथे मी इथे फक्त आणि फक्त एकच धावे, एका धावेने धावसंख्या 11च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पुढे अजय केरेकर यांची फलंदाजी कशी बोलली जाणार, बॅटची भाषा कशी बोलली जाणार हे देखील तितकंच आणि महत्वाचं राहील. रोहित अटाळेला कमबॅक करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. इथे पाहतोय समोरच्या बाजूला मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो, तिथे विनायकजी अटाळे या टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते मी तर म्हणेन एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या आपल्याला 12च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅचच्या दरम्यान कोण कोणाचे 12 वाजवणार आणि ही मॅच कोण घेऊन जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. इथे रनवे अडथळा आपल्याला पाहायला मिळत आहे, कुठेतरी स्वतःला थांबवलं गेलं. कदाचित याच ऍक्शन मध्ये जर गोलंदाजी केली असती तर याचा विपरीत परिणाम भोगावा लागला असता, हे कुठेतरी जाणलं गेलं रोहित अटाळेने. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अक्षरशः पाहता आपण खोलवर पदीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रोहित अटाळे यांच्या माध्यमातून आणि यष्टाची आपल्याला पाहायला मिळते. कमलेश याही मॅच मध्ये काहीच करू शकला नाही, साथ द्यावी लागेल. कड़ी से कड़ी जुड़ते जाओ तो जंजीर बनते और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बनते. या मॅचच्या दरम्यान कोण मेहनत करणार, आता मेहनत करावी लागेल मित्र येणाऱ्या बॅटरला आणि त्याचबरोबर मिस्टर अजय केरेकर या दोन्ही खेळाडूंना मेहनत करावी लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला 12च्या घरामध्ये 3 मोठे धक्के दिले टीम SSC अटाळे या टीम्सने. याही टीमचा देखील बोलबाला या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने राहिला गेलाय, परंतु या हंगामामध्ये कुठेतरी खडताळ प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर दर्शन. इथे पहिला चेंडू फेस करत असताना पंचांचे दोन या समांतर व्हाईट बॉलचा इशारा. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेतरी या चेंडूवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अर्थातच गोलंदाज रोहित अटाळे यांना प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या मॅचच्या दरम्यान कुठेतरी त्याची थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला दर्शन आपल्याला पाहायला मिळतील. इथे चेंडू आकाशामध्ये उडलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होणार का, झेल नाही झाला. मैदानाच्या आतमध्ये पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं कुठेतरी म्हटलं जातं, परंतु या मॅचच्या दरम्यान कुठेतरी मित्र म्हणे झेल सोडला गेला. प्रतिभावंत खेळाडूचा झेल सोडला गेला. दर्शन केरेकर आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकर एंडला अजय केरेकर यांची जबाबदारी वाढली गेली मित्र म्हणावी, कारण की षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात निलेश, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथे फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या मित्र म्हणे 15च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ देखील वाजवी समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 12 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 15 धावा. कदाचित ही धोक्याची घंटा असू शकते बॅटिंग करणाऱ्या टीम्सला, परंतु इथून या धोक्यातून कसं पुढे निघायचं हे अजय केरेकर आणि त्यांच्या टीमला जरूर चांगलं माहित आहे. कारण की 360 क्रीडांगण म्हणलं की ज्या अजय केरेकरना अनेक साऱ्या प्रीमियर लीग गाजवल्या गेल्यात, त्याच अजय केरेकरला जो मागील हंगामाचा खेळ आहे मी तर म्हणेन लक्ष्मण दादा, जो मागच्या संडेचा खेळ झाला ना तोच खेळची पूर्णावती इथे करणं खूपच गरजेचं राहील. कारण की अटाई टीम समोरच्या बाजूला विठ्ठल आयरे आणि श्रीकांत आयरे यांचा देखील खेळ माहित आहे, एकंदरीत विनायक अटाळे यांचा देखील खेळ माहित आहे, परंतु इथून धावगती 50+ जाण्याचा मानस ठेवावा लागेल. इथे झेल उडाला आकाशामध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला थोडासा पाहतोय आपण चेंडूवरची नजर हटली, दुर्घटना घडली आणि ते झेल सुटला गेला. प्रयत्न करायचा होता, हा प्रयत्न केला जरूर आयुष अटाळेने, परंतु कुठे तरी बॉल पर्यंत पोहोचण्यापर्यंत कमी पडलंय की काय असाच प्रश्नचिन्ह. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17च्या घरामध्ये. 3 मोठे खतरे लागलेत या टीम्सला, परंतु इथून पुढे सावरणार का अजय केरेकर, का पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा तोफखाना श्रीकांत आयरे दाखवणार. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जाईल का, पोहोचला नाही, परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये सहजरित्या झालं. या 2 धावा जरी लक्ष्मण दादा आल्यात तरी मॅचला पुढे घेऊन जाण्याचा मानस असावा आणि शेवटच्या षटकामध्ये मित्र म्हणेन तोडफोड काम करावं लागेल. धावसंख्या जाऊन बोलते तब्बल 19 फेब्रुवारी लाखात भारी आमची 19 फेब्रुवारी शिव छत्रपती चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षक तैनात केला विनायक अटाळे, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये थोडीशी गफलत झाली.
या चुका भरपूर काही सांगून जातील टीम एसएससी अटाळी या टीम साठी. एकंदरीत धावसंख्या 21च्या घरामध्ये. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ समाप्त असावा. म्हणजे त्याच दरम्यान घडलेली क्रिया ती म्हणजे 2-2 धावेने. म्हणजे कदाचित अजय केरेकर आपल्या बॅटच्या साहाय्याने उत्तर देतोय की काय. इथे पुन्हा एकदा झेल उडाला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. होणार का झेल? परंतु इथे देखील झेल सोडला गेला. काय करायचं मॅचच्या दरम्यान. अजय केरेकर या खेळाडूचा खेळ माहीतच असावा टीम एसएससी अटाई या टीम्सला. इथून फोड येणारे चेंडू आणि त्या चेंडूच्या पाठीमागे जर मोठे फटके आले तर या झेलची किंमत मोजावी लागेल टीम अटाई या टीम्सला. धावसंख्या 1ने वाढली जाते. धावसंख्या जाऊन बसली 22च्या घरामध्ये. या षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक. दर्शनला देखील हात खोलावे लागतील आणि इथे हात खोलत असताना डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक वा बाय वा काय झेल स्वीकारला रोहित अटाळे आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याच्या दरम्यान अफलातून झेल. आजच्या इनिंग मधील अफलातून झेल धावत्या पावलांनी घेतला गेला. यानंतरची मॅच खेळवली जाईल. एका बाजूला टीम एकीव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम वीर मराठा वॉरियर्स बोने टीम. चला कॅप्टन्स आपण यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. ज्या टीम्सने एक मॅच जिंकली आता पुन्हा एकदा त्यांना सामोरं जावं लागणार आहे या दुसऱ्या मॅच मध्ये. त्या टीम्स कॉल करत आहोत. टीम एकीव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बोर्ने. इथे पाहतो आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये अजय केरेकर यांना कुठेतरी स्ट्राईक हवी आहे परंतु ही स्ट्राईक मिळणार नाहीये. आता येणारे चेंडू असतील 6 मध्ये किती धावा जमा केल्या जातील. जातो आपण धावफलकाच्या दिशेने. धावसंख्या फक्त आणि फक्त 23च्या घरामध्ये. आता शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा जमा केल्या जातील आणि किती धावांचा टोटल उभारला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल हे देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. विनंती करत आहोत यानंतरची मॅच A1 क्रिकेट क्लब एकीव आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा वॉरियर्स बोने टीम्स. कॅप्टन्स आपण पहिली इनिंग समाप्त होण्याच्या आतमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे आपला टॉस केला जाईल. याची देखील आपण धावसंख्येवरती जाणार आहोत. धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 23च्या घरामध्ये. 23 धावा. शेवटचा षटक विठ्ठल जयरे त्यांच्याकडे सातत्याने दांडगा अनुभव आहे. ज्या खेळाडूने अनेक सारे नवीन खेळाडू घडवलेत त्यांनाच प्रचारण केले विनायक अटाळेने. स्ट्रायकर एंडला दर्शनला एकच करावं लागेल. आपल्या नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू अजय दादा यांना स्ट्राईक कशी देता येईल याचं उत्तर घ्यावे लागेल. 22 आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडला इथं विकेट किपरने केली की काय चुकी? होय केली मी तर म्हणेन. अजय केरेकरला स्ट्राईक वरती आणायचं होतं. लेग बायच्या स्वरूपातील धाव प्राप्त झाली. धावसंख्या 24च्या घरामध्ये. इथून मी तर म्हणे संघर्ष करावा लागेल अजय केरेकरला. या 5 चेंडूच्या पाठीमागे किती धावा जमा केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं राहील. आता शांत बसून चालायचं नाही अजय केरेकर. आपल्या नावाची दहशत काय आहे, मागील रविवारी आपण काय धुमाकूळ घातला याची पोचपावती द्यायची असेल तर तीच बॅटिंग करावी लागेल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आमंत्रण दिले साऱ्या गावा. वादळ आलं ते म्हणजे पाहतो आपण सांडवली गावाचं अजय नावाचं सांगून देतोय. आता विठ्ठल आहे रे तुम्ही मैदानाच्या बाहेर जावा. आलाय षटकार. ठोकलाय पठ्ठ्याने या षटकार या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूच्या पाठीमागे किती धावा येणार? धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 30च्या घरामध्ये. पुढचा चेंडू अजय केरेकर. इथे अजून एक रडार मध्ये होता. उचललाय फेकला. अंतर कापलं जातंय का? होय कापला गेलाय. लगातारचा दुसरा षटकार अजय केरेकर. अर्थातच बाजू सांडवली टीमची रन मशीन आली रहरात. वा भाई वा. शेवटचा षटक अजय केरेकर अजूनपर्यंत शांत होता. वाघ 2 पावले मागे गेला आणि पुन्हा एकदा डरकाळी फोडली. तिसरा येणार का? इथे लगातारचा तिसरा षटकार. वा भाई वा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगास. आणि जो आमच्या टीमला नडतो त्याला आम्ही पाठवतो ते ढगात. 3 चेंडूच्या पाठीमागे 3 षटकार आले. ढग दाखवले. धावसंख्या जाऊन पोचले 42च्या घरामध्ये. आणि पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो अर्थात सुनील दादा बादापुरे.
आणि त्याचबरोबर तानाजी माने दोन्ही साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅच आम्ही महत्वपूर्ण टॉस करत आहोत, परंतु मॅच खूप रोमांच थरार. इथे चौथा षटकार येणार का? यायला हरकत नाही. अरे रखून में उबाल जब तक तेरी जवानी और अजय केरेकर नाम की पूरी सातारा ग्रामीण दिवानी आहे. वाह भाई वाह. जयरामजी केरेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज झालंय. अरे सांगून गेला तुका पैशाला मुकू नका, पैसा खर्च केला बाडीन देखील बहरा झाली. इथे अजून एक. वाह भाई वाह, काय फटकेबाजी अजय केरेकर. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग केली. धावसंख्या जाऊन पोचली आता तब्बल 54च्या घरामध्ये, परंतु अजय केरेकरची बॅटिंग आवडलीस तर टाळ्या व्हायला हरकत नाही. सांडवलीकर काय बॅटिंग केली. धावसंख्या 54-55 धावेचं आवश्यकता. जातो पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय. सन्मान्य अतिथी सुनील दादा बादापुरे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करत आहोत. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकताय सचिनजी शिर्के सर यांचा. आणि आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला असेल A1 क्रिकेट क्लब AQ, त्यांच्या विरुद्ध असेल वीर मराठा बोरणे. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडंसं फोकस करा. कॅमेरामॅन, द्वितीय फेरीची मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, परंतु द्वितीय फेरीची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो मात्र ट्रॉफी जवळ पोहोचेल, याच्यामध्ये दुमत नाही. आणि कॉइन स्पिन करण्यासाठी मी विनंती करतोय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनीलदादा बादापुरे साहेब यांच्या शुभ हस्ते मी कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? बोरणे टीम की AQ टीम? बोरणे टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलाय आणि अर्थातच छापा असाच कॉल आलाय. आलाय पुढे, परंतु आता असं सांगावं लागेल. असं म्हणतात ना, राम तेरी गंगा मेरी पहिली ती बारी तुम्हारी अब बारी है हमारी. हे सांगावं लागले टीम एसएससी अटाळीला. शायकरेनला खेळाडू आपल्याला श्रीकांत आरे, नॉन शायकरेनला आपल्याला आयुष अटाळे. दर्शनचा पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न तिथे अजय केरेकर तैनात केले होते. त्यांच्या माध्यमातून सुरू फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. मित्रांनो, या मॅचच्या दरम्यान फलंदाजी पहिल्या चेंडूपासून करावी लागेल, कारण की 360 ग्राउंड आहे आणि 360 ग्राउंडच्या माध्यमातून तुम्हाला धावा जमा करणे तितकंच महत्वाचं राहील. 2 धावेने सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू दर्शन यांना प्रभावित करावा लागेल. दर्शनला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून वाह भाई वाह, सुरेख स्विंग अँड मिस. श्रीकांत अहिरे यांना बीट करताना दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर दुसरा चेंडू अगदी मुस्लिम घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ते मित्र म्हणे डॉट चेंडू. दर्शन केरेकर या खेळाडूला प्रतिबंध व्हावा लागेल.
मान्यवरांची रिलक्षण आपल्याला या सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळते. अर्थातच रामदादा माने गावावरून इथपर्यंत केलेला प्रवास आपल्याला पाहायला मिळते. त्यांना माहिती आपली स्पर्धा आपल्या गावाची आहे, परंतु त्या स्पर्धेला पोहोचणं तितकंच महत्वाचं राहील आणि पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी वेळात खर्च करून इथपर्यंत पोहोचले गेले. अर्थात ते सन्माननीय अतिथी रामदादा माने आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत युवराज दादा माने, निलेश दादा माने आणि सन्माननीय शंकर दादा माने या चारही मान्यवरांचं आम्ही करत आहोत शिव छत्रपती चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपला माणूस आपल्या हक्काच्या माणसाचं आगमन जरूर झालं गेले. स्पर्धा आपल्या गावाची आहे म्हणजे इथे पोहोचणं आपल्याला खूप गरजेचं राहील. ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने याच्या अगोदरचा काळ टीम अर्थातच शिव छत्रपती क्रिकेट क्लब आणावयासाठी आपल्या बॅट आणि बॉलच्या साहाय्याने उत्तर दिलं, त्याच मान्यवरांचं देखील याच क्रीडांगणावरती शुभागमन झाले. त्यांचं देखील करत आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढलीत. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेला 4 लागले गेले. इथे जातो ऑन साइडला फटका जरूर मागच्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत आयरे यांची बॅट तळपली गेली की काय? हो तळपली गेली आणि त्या आलाय तो म्हणजे चौकार. बॅट्समन श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8च्या घरामध्ये. मी तर म्हणे 2 संघाची पडली गाठ. नामित ते साधलं गेलं, औचित्य साधलं गेलं. अर्थात शिव छत्रपती चषक 2026 अनावळे गावाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये भिडत पडली 2 टीमच्या माध्यमातून. पहिला सत्र आपल्याला पाहायला मिळाला. 54 धावा बनवल्या गेल्या आणि 55 धावाचा भला मोठं लक्ष ठेवला गेला. परंतु चेस करत असताना बॅटिंग करत असताना श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून आलाय दिमागदार चौकार. पुढचा चेंडू इथे संधी क्रिएट झाली, परंतु तिथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. रेस जिंकली जाणार का? आणि इथे जरूर पाहतो आपण बॅटिंगच्या माध्यमातून रेस जिंकली गेली. लगातारचा दुसरा चौकार आलाय श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून. धाव संख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिल्याचा 5 विकेट समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पहिल्या षटकाच्या संबंधानंतर फक्त आणि फक्त 12 धावा. येणाऱ्या गोलंदाजाला आव्हान असावं की या षटकामध्ये किती धावा खर्च घेणार आणि किती धावांचं समीकरण असणार. येणारे 18 चेंडू आणि धाव संख्येची आवश्यकता असावी ती म्हणजे 18 चेंडूच्या पाठीमागे 43 धावा. 43 धावा गोलंदाजी मार्क वरती साहिलला देखील प्रभावित करावं लागेल. गोलंदाजी आपल्या हातामध्ये दिली. आपल्या टीम्सने माझ्यावरती विश्वास का दाखवलाय त्याचं उत्तर द्यायचं असेल तर साहिल भावाला काहीतरी कारनामा करावा लागेल. नवे तर विकेटच्या शोधामध्ये नाही गेलं तरी चालेल साहिल, पण या साहिल आम्ही तर म्हणजे मॅचच्या दरम्यान डॉट चेंडू कसे फेकता येतील याचं प्रत्यक्ष उदाहरण द्यावं लागेल. हे करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. करणं खूप गरजेचं राहणार, कारण की मॅच मध्ये जान झुकली गेली अजय केलेकरच्या त्या शेवटच्या 4 षटकाराने आणि मॅच मध्ये मित्र म्हणेन जिवंतपणा आणला गेलाय. पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला आपल्याला उभरत अशी तर पाहायला मिळते, परंतु पहिला चेंडू इथे काय करते डायरेक्ट हिटचा मानस. डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असतं. काय घडतं इथं बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल, परंतु पंच हा नो बॉल कोणता असेल नक्कीच पाहतो आपण. पाहतो आपण फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफलत झाली गेली त्याचा दुजोरा म्हणजे पंचांची देखील वाहवा करावी लागेल. उगाचच कोणी पंच म्हणत नाही, त्याच्या मागे त्यांचा अभ्यास भरपूर सारा असतो. सर्व गोष्टी त्यांना मित्र म्हणेन त्या पडताव्या लागतात आणि त्याच्यानंतर उपाधी मिळली जाते ते म्हणजे अर्थातच पंचभूमिका आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी शहानिशा गेली, कुठल्या टीमवरती अन्याय होणार नाही. मी माझ्या या स्पर्धेमध्ये ज्या कामासाठी आलोय ती कामगिरी नक्कीच चोख बजावताना आपल्याला पंच देखील पाहायला मिळतात. थँक्यू सो मच सर, आपलं डिसिजन भरपूर काही सांगून जातं. मॅच मध्ये शिरकाव करावा लागतोय. श्रीकांत आयरेंची बॅटची भाषा बोलायला सुरुवात झाली. इथे फुल टॉस चेंडू मागील बाजू क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. गुंगारा दिला चेंडूने. वा बाई वा, अगदी मित्र म्हणे नशीब साथ देताना पाहायला मिळते टीम SSC अटाळी आणि श्रीकांत आयरेसाठी. आलाय तो म्हणजे झुळेक चौकार. या चौकारागणीच धाव संख्या जाऊन बसते तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धावा, लक्ष भरपूर मोठा आहे. शेवटच्या षटकामध्ये आलेले 4 षटकार कधीतरी या मॅचच्या दरम्यान जखमेवरती मीठ चोळणारे ठरले गेलेत. अशीच बॅटिंग करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. 5 षटकार आलेत. वा भाई वा, 5 चेंडूच्या पाठीमागे 5 षटकार म्हणजे 30 धावा तिथेच खर्च झाल्या.
इथे डाऊन दी बॉल क्षेत्रक्षक पाहायला मिळाला नाही. आला इथे तो म्हणजे श्रीकांत अय्यर यांच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी षटकार. श्रीकांत अय्यर यांची बॅट तळपली गेली. वा भाई वा. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अजय केरेकर हा नावाचा ट्रम्प कार्ड यूज झाला. दुसऱ्या मॅच मध्ये जिथे विषय गंभीर तिथे एसएससी टीम अटाळी साडी श्रीकांत अय्यर सातत्याने खंबीर ही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24च्या घरामध्ये. मित्र म्हणेन या गोलंदाजाला इथे कारनामा करावा लागले. श्रीकांत अय्यरची विकेट घ्यावी लागेल. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला चेंडू अजय केरेकर पाहतच राहील आणि अजून एक आला. 1 बॉल सोड दरो मितील 4 धावा. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 28च्या घरामध्ये. काय घडतंय मॅचच्या दरम्यान जे 5 षटकार आले तिथे कुठेतरी आत्मविश्वास वाढला होता टीम सांडवलीचा. परंतु श्रीकांत अय्यर हे ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये या ट्रम्प कार्डला कसं बाहेर काढता येईल याचा विचार करावा लागेल. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही. गोलंदाज करतोय तरी काय हा देखील प्रश्नचिन्ह असावा. 4 धावेने अजून देखील धावगती वाढली जाईल. धावगती जाऊन बोलली तब्बल 32च्या घरामध्ये. श्रीकांत अय्यरची बादशाह भाषा बोलली गेली. मैदानाच्या आतमध्ये एक हाती झुंज देताना आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 2 आपल्याला देखील पाहायला मिळते. दोन्ही या षटकामधील अजून काही शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा लपल्या जातील आणि किती धावांचा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फेस करावे लागतील हे देखील तितकंच महत्वाचं राहील. स्पर्धा खूप लाख मोलाची आहे. स्पर्धा आहे आनावळे ग्रामस्थांची. स्पर्धा आहे शिवछत्रपती क्रिकेट क्लब आनावळे या टीमची. अगदी लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला मारला गेला. तिथे अजय केरेकर डाऊन दी बॉल आलेत. एका टप्प्यावरती गॅदर करणार उचलणार फेकणार त्याच दरम्यान फक्त आणि फक्त एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील 12. धावसंख्याचा बचाव करायचा आहे तुम्हाला 12-22चं समीकरण. अजून देखील मित्र म्हणे मॅच 50-50 म्हणावी लागेल. कारण की जर येणाऱ्या गोलंदाजी मध्ये कुठेतरी विकेटची संभावना झाली तर मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. एकच करावं लागेल टीम अजय केरेकर अँड कंपनीला की श्रीकांत अय्यर ज्याची बॅट तळपली गेली त्याला जाळ्यामध्ये कसं अडकवलं जाईल याचा प्रश्नचिन्ह उभा राहावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने श्रीकांत अय्यर देखील हा विचार करत असेल येणारा तिसरा गोलंदाज त्याच्यावरती मी आक्रमण कसं करणार आणि माझ्या टीम्सला जास्तीत जास्त धावा कशा जमा केल्या जातील याचाच देखील विचार करावा लागेल. आता पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूने शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूच्या पाठीमागे 5 षटकार खेचले गेले आणि सामन्यामध्ये जिवंत बन्ना आणला तोच अजय केरेकर. इथे अजय केरेकरच्या पहिल्या चेंडूवरती संधी क्रिएट झाली नाही. इथे पाहतो आपण चेंडू आणि खेळाडूचं अंतर कापलं गेलं आणि पहिल्या चेंडूचा खरपूर समाचार घेत असताना आलाय तो म्हणजे षटकार. डरकाळी फोडली मित्र मने अटाळी गावाच्या या वाघाने जी डरकाळी पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये अजय केरेकरनं फोडली होती जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. अगदी पाहतोय सर्वच्या सर्व चेंडू श्रीकांत अय्यर धावसंख्येवरती जाणार होता पण धावसंख्या जाऊन बोलली 39च्या घरामध्ये. 39 धावा. सामना होता कुठे आलाही कुठे. श्रीकांत अय्यर सर्वच्या सर्व चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळते एक हाती सामना घेऊन जाणार का जायला काही हरकत नाहीये. इथे डॉट चेंडू आलाय. त्याचबरोबर पाहतो आपण टीम अनाळेवाडी या संघाचं देखील आगमन झालंय. या टीमचं देखील आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात शिवछत्रपती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर टीम अंबानी आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सर्च हार्दिक स्वागत. इथे आता संधी क्रिएट झाले. डाऊन दी बॉल कमलेश हा झेल खूप महत्वाचा राहील परंतु नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. कदाचित आता काय करायचं. आता मॅचच्या दरम्यान चुरस वाढली गेली. श्रीकांत अय्यरने मित्र म्हणेन मॅच सोडली होती. झेल जसा उडला होता त्याला वाटलं झेल नक्कीच होणार परंतु काय करायचं कमलेशने झेल सोडला. महत्वपूर्ण विकेट सोडली परंतु आता इथे चेंडू आलाय डॉट. अजय केरेकर स्वतःवरती नाराज असेल.
अजय केरेकर स्वतःवरती नाराज असेल, त्याने संधी क्रिएट केली होती. श्रीकांत आयरेला जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम जरूर झालं होतं, परंतु कमलेश सर तुम्ही काय केलं या मॅचच्या दरम्यान? ही चूक खूप महत्वाची ठरणार आणि धोकादायक ठरू शकते. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण, स्ट्रायकरला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्या बॅट मधून फटका जरूर आला गेला. तिथं दर्शन मांदेकर देखील तैनात केला. एका धावेच्या मध्ये दुसऱ्या धावे, तिसऱ्या धावेची जोखीम घेतली. ही धाव होईल का? परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? धाव परिपूर्ण झाली असावी असेच पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय की काय? झेल खूप महत्वाचा होता. हा झेल भरपूर काही सांगून गेला असता. जर का झेल झाला असता, थोडस दबाव आला असता नवीन खेळाडूवरती, त्याला देखील तो सामना करावा लागला असता. याचा कुठेतरी परिणाम भुगतावा लागेल टीम सांडवली या टीम्सला. धावसंख्येवरती आपण जरूर जाणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 घरामध्ये. 43 धावा येणारे अजय केरेकरच्या शेवटचा एक चेंडू खूप महत्वाचा राहील. टर्निंग पॉइंट ठरेल या मॅचच्या दरम्यान. इथे मॅचच्या आउटसाइडच घेतली की काय? इथे पाहतोय घडते काय मैदानाच्या आतमध्ये. अपील पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता गेली. आता समीकरण बदललं गेले. 12 मध्ये 22 करायच्या होत्या, आता मॅच 6 मध्ये कराव्या लागतील. नाही 12 धावा. 6-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमलेशनं कॅच सोडली. आता त्याच कमलेश केरेकरवरती विश्वास दाखवलाय, म्हणजे आता कमलेश केरेकर तुम्हाला साध्य करावा लागेल. अजय केरेकरच्या गोलंदाजीवरती झेल सोडला, परंतु जसा कमलेशवरती अजय केरेकरनं विश्वास दाखवला, हा विश्वास भरपूर काही सांगून जातं. आपला मोठा खेळाडू असतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला कौतुकाची थाप जेव्हा पडते ना, त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास भरपूर काही सांगून देऊ शकतो. आता बनवायचं आहे 6 मध्ये 12. हे व्हायला हरकत नाहीये, परंतु या धावा रोखल्या जातील का कमलेश यांच्या माध्यमातून, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहे 6 मध्ये 12 करायच्या. स्ट्रायकरला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात आयुष अटाळ या टीमचा उभरता सितारा. पहिला चेंडू आयुष अटाळ यांचा दर्शन डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. केली चुकी अजून एक या मॅचच्या दरम्यान. इथे रनआउटचा इशारा आणि इथे सुखरूप आपल्या ग्रीज मध्ये पोहोचला गेलाय. कॅच घेणं महत्वाचं आहे. दर्शन करतात तरी काय या मॅचच्या दरम्यान? मी तर म्हणे कदाचित घरचं दर्शन तुम्हाला भेटलं जाणार असे जर झेल सोडले तर, कारण की एक एक झेल खूप महत्वाचा आहे. इथे झेल घेतला असता तर 2 धावा वाचल्या असत्या, परंतु आता करायचं तरी काय? आता 5 मध्ये बनवायला लागतील 10 धावा. हा चेंडू आलाय वाट. असं म्हणताना घर फिरलं की घराचं वास फिरतात. झेल सोडलेत तिथे मित्र म्हणे या टीम मध्ये आत्मविश्वास कमी झाला असावा. इथून देखील तुम्ही सामना फिरू शकता. टीम सांडवली यावेळेस तुम्ही मित्र म्हणेन या अंगामध्ये पलटवार काय असतो ते दाखवलंय तुम्ही मागील संडेला. या मॅच मध्ये देखील तुम्हाला तेच करावं लागेल. इथे बॅटच्या अवसाडीच घेतले. आता करायचं तरी काय? विकेट किपर देखील चुकी करतोय. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये घडतंय तरी काय? चुका 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 असं म्हणतात. एक बार गलती कर दे उसे शैतान करते, बार बार गलती कर दे उसे पाकिस्तान करते. कदाचित या मॅचच्या दरम्यान तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते की काय? आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 4 आणि धावा बनवाव्या लागतील 8. अजून देखील मॅच आहे. इथून मित्र म्हणजे श्रीकांत आयरेंची विकेट कदाचित या टीम मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते. कमलेशला आता करावा लागेल. इथे बॅटच्या अवसाडेस डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. काय करायचं मैदानाच्या आतमध्ये? चुका 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 सातत्याने वारंवार घडल्या जातात आणि या चुक्याच्या दरम्यान मित्र म्हणणे आलाय चौकार. मित्र म्हणते विकेट किपर अतुलने केली की काय चुकी? हो केली गेली. मित्र म्हणे मॅचच्या दरम्यान या टीमने सर्व काही आता मित्र म्हणे मॅच सोडली गेली की काय असाच प्रश्नचिन्ह असावा. क्षेत्ररक्षण भरपूर काही सांगून जाऊ शकतं. विकेट किपरने देखील केली चुकी. आता समीकरण बदललं गेलं. येणार चेंडू 3 आणि धावा बनवायचे असतील 4. मॅच सोपी झाली. मॅच मध्ये शिरकाव जवळ झालाय. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कमलेश अजून देखील हार मानायला तयार नाहीये. त्याच्या माध्यमातून इथून संघर्ष करावा लागेल. इथून पुढे मित्र म्हणे एक एक धाव वाचवावे लागेल. उडणारे झेल देखील घ्यावंच लागेल. परंतु आता मित्र म्हणे ती संधी खूप काही गमावली गेली. नसीबी बहादूर का साथ देते. कुठेतरी त्याच साथ देत असताना
नशीब देखील बलवत्तर म्हणावं लागेल. इथे पाहतो आपण डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथं मॅच फिनिश देखील एका धावेची फक्त आवश्यकता असावी. झेल सोडला, त्या झेलची किंमत मोजावी लागते. सांडवलीकर करतात तरी काय तुम्ही. 2 चेंडू 1 धावा. कॅच घेतला असता तर मॅच मध्ये शिरकाव झाला असता. इथे पाहतो आपण विजयाची घोडदौड, विजयाची धाव देखील इथे स्वीकारली गेली श्रीकांत अय्यर यांच्या बॅट मधून आणि हा विजय